हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इंग्लिश आणि मराठी 30चं स्टेटमेंट पाहणार आहोत। तर यासाठी आपल्याला पूर्ण टाइम जो आहे तो 20 मिनिटाचा असणार आहे। बघा, इकडे आपला टायमिंग सुद्धा झालेला आहे आणि याला 15 मार्क दिलेले आहे। तर 20 मिनिटांनी आपल्याला 15 मार्काचं स्टेटमेंट सोडवायचं आहे आणि याला पासिंगसाठी आपल्याला 7.5 मार्काची आवश्यकता आहे। तर बघूया आपल्याला कशा प्रकारे याला सोडवायचं आहे आणि कशा प्रकारे याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला सुरुवात करायची आहे B3 या सेल रेंजमध्ये। तर B3 या सेल रेंजमध्ये सिलेक्शन करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे काय हेडिंग दिलं असेल ते हेडिंग सर्व टाईप करून घ्यायचं आहे। कॅप्स लॉक चालू केलं तरी चालेल आणि यामध्ये बॅक स्पेस वगैरे जरी घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, याचे काही मार्क वगैरे कटणार नाही आहे। तर बघा, मी हेडिंग टाईप करून घेत आहे। सर्व हेडिंग आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे। हेडिंग टाईप झाल्यानंतर बघा, आपल्याला B5 मध्ये आपल्याला सिरियल नंबर टाईप करून घ्यायचा आहे। तर कॉलमचा B घ्या आणि रोचा 5 घ्यायचा आहे, म्हणजे ज्यामध्ये सुरुवात झालेली असेल इकडे तुम्हाला शो होत आहे त्याचमध्ये आपल्याला ते क्लिक करायचं आहे। तर B5 मध्ये सिलेक्शन करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला सिरियल नंबर टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर टॅबनं सुद्धा पुढे जाऊ शकतो किंवा डायरेक्ट तुम्ही मॅन्युअली सुद्धा अशा प्रकारे पुढे जाऊ शकता। तर इथे क्लिक करा आणि त्यामध्ये बघा आपल्याला नेम ऑफ डिस्ट्रिक्ट टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा टॅब मारा। आता तुम्हाला वाटेल हे यामध्येच होत आहे, परंतु हा कॉलम वेगळा आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल डी मध्ये गेलेला आहे तर तुम्ही इथे क्लिक करा आणि अशा प्रकारे त्याला पुढे घ्यायचं आहे, म्हणजे हा कॉलम वेगळाच आहे तो। आणि डी कॉलममध्ये बघा आपल्याला काय टाईप करून घ्यायचं आहे, 2009। त्यानंतर ई कॉलममध्ये आपल्याला 2010 टाईप करायचं आहे। त्यानंतर एफ कॉलममध्ये आपल्याला 2011 टाईप करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सब हेडिंग पूर्ण टाईप करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला इकडे सिरियल नंबर द्यायचा आहे, जसं तुम्हाला देता येते त्या पद्धतीने द्या। सिरियल नंबर टाईप झाल्यानंतर बघा आपल्याला नेम ऑफ डिस्ट्रिक्टमध्ये जे काय दिलं असेल ते सर्व टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे असेल ते सर्व टाईप करून घेऊया पहिले। एवढं टाईप करून झाल्यानंतर बघा आपल्याला डी कॉलममध्ये जेवढी काही संख्या आहे ते सुद्धा आपल्याला टाईप करून घ्यायची आहे। तर यामध्ये सर्व टाईप करून घेऊया पहिले। त्यानंतर सगळ्यात शेवटी 550 आहे। त्यानंतर ई कॉलममध्ये जे काय आहे ते सुद्धा टाईप करून घेऊ। हे सुद्धा टाईप झालेलं आहे। त्यानंतर कॉलम एफ मध्ये जे असेल ते सुद्धा टाईप करून घेऊया।
तर अशा प्रकारे मी सर्व टाईप करून घेतलेलं आहे। तर सर्व टाईप झाल्यानंतर बघा आपल्याला याला फॉर्मॅटिंग करायचं आहे। तर बघा याला कशा प्रकारे फॉर्मॅटिंग द्यायचं आहे। तर फॉर्मॅटिंग देते वेळेस अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे। आता सिलेक्शन करते वेळेस तिथे बरेचदा माऊस किंवा कीबोर्ड चालत नाही, तर त्यावेळेस काय करायचं बघा, जर कॉलम एला सिलेक्शन करायचं आहे आणि अशा प्रकारे इथं कर्सर ठेवायचं आहे आणि सगळ्याची विथ आपल्याला अशा प्रकारे सेट करायची आहे की कोणत्याही कॉलम आणि रोला शब्द टच होता नाही। तर ठीक आहे, त्यानंतर कॉलम सी सुद्धा अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या। त्यानंतर शेवटचे तिन्ही कॉलम एकसारखी विथ असली पाहिजे। तर शेवटच्या तिन्ही रोची विथ एकसारखी करण्यासाठी बघा डी पासून तर एफ पर्यंत सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे आणि ते कर्सर ठेवा। अशा प्रकारे कर्सर घ्यायचा आहे, क्लिक करा आणि क्लिक दाबून अशा प्रकारे त्याला समोर ड्रॅग करायचं आहे, म्हणजे शेवटचे तिन्ही कॉलम एकसारखी त्याची विथ असली पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर हे झालेलं आहे। नंतर जे मेन हेडिंग आहे त्या मेन हेडिंगला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्याला अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये जाऊन मर्ज आणि सेंटर करायचं आहे। इथून मर्ज आणि सेंटर करा। त्यानंतर याची अलाइनमेंट सेंटर ठेवायची आहे। मग याला बोल्ड आणि अंडरलाइन करायचं आहे, इथून बोल्ड आणि अंडरलाइन केलेलं आहे। त्यानंतर जे सब हेडिंग आहे ते सब हेडिंगला सिलेक्शन करा अशा प्रकारे आणि याची सुद्धा अलाइनमेंट सेंटर ठेवायची आहे, दोन्ही याची सेंटर करा आणि नंतर त्याला बोल्ड करायचं आहे। बोल्ड झाल्यानंतर बघा सिरियल नंबर दिलेले आहे ते सर्व सिरियल नंबर सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि याची सुद्धा अलाइनमेंट आपल्याला सेंटर ठेवायची आहे, सेंटर करून घ्या। त्यानंतर जेवढा आपण टाईप केलेला आहे हेडिंग सोडून सर्व सिलेक्शन करून घ्यायचं आहे। सिलेक्शन केल्यानंतर बघा त्याला आपल्याला ऑल बॉर्डर लावायची आहे। तर अशा प्रकारे ऑल बॉर्डर लावा। अशा प्रकारे आपलं पूर्ण इंग्लिश 30 किंवा मराठी 30चं पूर्ण स्टेटमेंट झालेलं आहे। काही चूक वगैरे जर असेल तर तुम्ही याच्यामधून दुरुस्त करू शकता। सर्व चेक करून घ्या आणि सर्व झाल्यानंतर बघा अजूनही आपल्याकडे 10 मिनिटाचा टायमिंग आहे, तर पूर्ण तुम्ही टायमिंगचा सुद्धा वापर करू शकता आणि झालं असेल तर तुम्ही इथून सबमिट करायचं आहे किंवा हा टायमिंग संपल्यानंतर सुद्धा ॲटोमॅटिक तुमचं सबमिट होणार। आणि सर्व झाल्यानंतर बघा सबमिट करूया आणि पाहूया किती मार्क मिळालेले आहे। तर